आमचे विरोधक त्यांना वाटत असेल की ह्यांनी पुढे जाऊ नये त्यासाठी चालू असेल, पण आम्ही असल्या गोष्टींना खत पाणी घालत नाही. त्यांचा उद्देश असा असेल की त्यांना ते असं वाटत असेल की बाबा आपला पराजय दिसतोय. खेड पंचायत समिती निवडणुकीतील शिवसेना पक्षाच्या इच्छुक उमेदवाराच्या घरासमोर जादूटोण्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. खेड पंचायत समितीच्या कुरुडी आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद गटातील शिवसेनेच्या इच्छुक उमेदवार तनुजा निलेश पवार यांच्या घरासमोर काळा जादू केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दुचाकीवर जाणाऱ्या एका इसमाने तनुजा पवार यांच्या निघोजे येथील घरासमोर काळा जादूटोणा केलेले 2 लिंबू फेकले आहेत. दुचाकीवर आलेला तरुण तनुजा पवार यांच्या घरासमोर काळा जादूटोणा केलेल्या लिंबू फेकून पडून जात असतानाची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहेत. खेड पंचायत समितीच्या कुरुडी आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद निवडणुकीत माझा आणि माझ्या परिवाराचं मानसिक खच्चीकरण करण्यासाठी विरोधक असे प्रकार करत असल्याचा दावा तनुजा पवार यांनी केला आहे. मात्र आमचा अंधश्रद्धा आणि काळ्या जादूटोण्यावर कुठलाही विश्वास नसल्याने आम्ही अशा प्रकाराला भीक घालणार नाही, तसेच पोलिसात तक्रार देखील करणार नाही, अशी भूमिका तनुजा पवार यांनी घेतली आहे. आता का असं कृत्य केले हे आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. लोकशाहीच्या ज्या या निवडणुका चालू आहेत त्या आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहेत. खूपच प्रत्येक उमेदवार हा प्रत्येकाच्या परीने प्रयत्न करत आहे, लढत आहे. तसं आम्ही सुद्धा, माझं पवार कुटुंबीय आणि आमचे जे निघोजे गावातले माणसांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. आणि आम्ही ज्या पद्धतीने सोशल मीडियावर प्रचार करतोय, घर टू घर प्रत्येकाला जाऊन भेटतोय, तो प्रचार पाहून आमचे विरोधक त्यांना वाटत असेल की ह्यांनी पुढे जाऊ नये त्यासाठी चालू असेल, पण आम्ही असल्या गोष्टींना खत पाणी घालत नाही. आणि ह्या असल्या गोष्टी आमच्यासाठी नवीन नाहीयेत. ज्यावेळेस माझे पती निलेश निवृत्ती पवार हे सरपंचकीसाठी उभे राहिले होते त्यावेळेस आम्ही ह्या गोष्टींना रोजच्या रोज सामोरे जात होतो. पण आम्ही असल्या अंधश्रद्धेवरती विश्वास न ठेवता आमचा विश्वास फक्त आमच्या गावचं जे ग्रामदैवत आहे नाथ महाराजांचं त्यांच्यावर विश्वास आहे. ते बघून घेतील, श्री स्वामी समर्थ बघून घेतील, दत्त महाराज बघून घेतील काय करायचे ते. आम्ही आमचा प्रचार असाच चालू ठेवणार आहे. आणि जे लोक असं करतात ते त्यांनी अजून करू द्या. आम्ही अजून ट्रोल होतोय, चर्चेत येतोय आणि आमचा विजय हा नक्कीच आहे. आणि सर्वसामान्य लोकांचा जो प्रतिसाद दिसतोय, मतदार बंधू भगिनींचा जो आम्हाला प्रतिसाद आहे की प्रत्येक आम्ही घर टू घर जाऊन प्रत्येक उंबऱ्यावर भेट देऊन लोकांशी चर्चा करून लोकांचा जो प्रतिसाद आहे अतिशय उत्तम प्रकारे प्रतिसाद आहे. लोकांनी उलट आम्हाला भरभरून असं पाठिंबा देण्याचा प्रयत्न केलाय. बरेचशा लोकांनी बाईट दिल्यात की तुम्ही 100% उभे राहा, आम्ही तुमच्या मागे आहे. म्हणून आम्ही ह्या पद्धतीने हा आमचा प्रचार चालू असल्या कारणाने समोरच्या व्यक्तींना असं वाटत असेल की बाबा हे पुढे जातील आणि हे निवडून येतील, म्हणून त्यांना कुठेतरी आम्हाला मागे खेचायचं असेल उद्देशाने त्यांनी हे कृत्य केलेलं असेल.